लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचं चित्र आपण पाहिलंय आणि आता विधानसभेच्या निवडणुकाच्या तारखा जशा जाहीर झाल्या तसं सगळ्या पक्षांची चाललेली धडपड आपल्याला पाहायला मिळतच आहे. अशातच जरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं सगळं वातावरण असलं तरी पक्षांतर्गत लढत सुद्धा सुरू आहे आणि अशातच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तीन नेते महायुतीत असताना सुद्धा महायुतीत नक्की बाजी कोण मारणार असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि यावर एकनाथ शिंदे महायुतीत बाकी दोन्ही नेत्यांना पाठी सोडून बाजी मारणार असं म्हटलं जात आहे. आता नक्की अशी काय कारण आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदेच बाजी मारणार असल्याचं म्हटलं जात आहे, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासंबंधीचा प्रश्न अनेकदा चिघळलेला आपण पाहिलाय आणि त्यात मराठा समाजाचा खास रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेलाही आपण पाहिलाय. पण त्यासोबतच एकनाथ शिंदेच्या बाबतीत मात्र हे वातावरण अगदी वेगळं असल्याचं पाहायला मिळतंय. कारण 20 जानेवारीला जेव्हा मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीहून हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईकडे निघाले होते, तेव्हापासून त्यांच्यावर असलेला प्रकाशझोत शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदेवरही आला होता. या आंदोलनात विजय मिळाल्याचं जरांगेंनी जाहीर करतानाच एकनाथ शिंदेचं त्यांनी आवर्जून आभार मानले होते. शिंदेंनीही त्यानंतर आपण आपला शब्द कसा पाळला हे सांगितलं. आपलं सरकार मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे याचा वारंवार पुनरुच्चार करणाऱ्या शिंदे यांनी जरांगे यांनी निर्वारीचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी रात्री बैठक घेऊन आंदोलकांच्या मागणीनुसार निर्णयाची अधिसूचना काढली होती. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या यादीत सगळे सोयरे हा शब्द आणि त्याची व्याख्या सांगून ज्यांना हवं आहे त्यांना ते मिळण्याची खात्री दिली होती. त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया कशी असेल, त्या समोरचे कायदेशीर अडथळे काय आहेत, त्याने सर्वांना आरक्षण कसं मिळणार याची चर्चा सुरू असताना जरांगेंनी हा आंदोलनाचा विजय झाल्याचं जाहीर केलं होतं. आणि तेच सांगत एकनाथ शिंदे वाशी इथे स्वतः जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष आले. जेव्हापासून जरांगे मराठा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आले आहेत तेव्हापासून शिंदेही फार चर्चेत आहेत. आंतरवालीतल्या पोलीस कारवाईनंतर शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पण त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी जरांगे आणि आंदोलन यांच्याशी सतत संवाद ठेवला. कधी ते स्वतः आंतरवालीला जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी गेले तर कधी उदय सामंत, गिरीश महाजन, संदीपान भुमरे हे आपले दूत जेव्हा जेव्हा वातावरण तापलं तेव्हा तेव्हा जरांगेंकडे पाठवले. मराठा आंदोलकांची आक्रमकता लपून राहिली नाही, ती त्यांच्या घोषणांमध्येही दिसत आहे आणि मराठवाड्यात झालेल्या जाळपोळीतही दिसली. एका टप्प्यावर आंदोलकांशी चर्चेतून दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही मागे राहिलेले आपण पाहिलंय. पण एकनाथ शिंदेंना मात्र जरांगेंच्या आंदोलनाला आघाडी सरकारच्या बाजूने उत्तम प्रकारे सांभाळलं. त्यामुळेच आज जेव्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विजय झाला असा दावा केला जात आहे तेव्हा त्याच्या राजकीय परिणामाची चर्चाही होत आहे. त्याचा लाभ कुणाला आणि कसा होईल याचा चर्चेचा धागा. त्यात निवडणुका जवळ आहे म्हणूनच आंदोलन स्थगितीच्या वेळेस स्वतःचा शब्द पूर्ण करण्याचा उच्चार करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंच्या आंदोलनादरम्यान प्रतिमा संवर्धन झालं आहे आणि हा मुद्दा महत्वाचा ठरतो. एकनाथ शिंदेंना आतापर्यंत मराठा नेता म्हणून आधी मान्यता नव्हती, पण त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा करून घेतला. या समाजाचा मी मसीहा आहे, मीच तुमचे प्रश्न सोडवू शकतो असंच त्यांनी म्हटलं. इतर नेते ते करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या आंदोलनाकडे संकट म्हणून न पाहता स्वतः मराठा समाजातलं आणि राजकारणातलं नेतृत्व म्हणून प्रस्थापित करून घेण्यासाठी ते वापरलं. या सगळ्या काळात शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये एक बॉन्डिंगही तयार होत असल्याचं आपल्याला दिसलं होतं. एकीकडे शिंदे हे या समाजातलं राजकीय नेतृत्व आणि जरांगे हे आंदोलनाचं नेतृत्व हे एक प्रकारे प्रस्थापित झालं होतं असं राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी म्हणतात. आणि त्यामुळेच मराठा समाजाचा एकनाथ शिंदेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा पाहायला मिळतो. त्यासोबतच ओबीसी समाजाचा सुद्धा शिंदे सरकारला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कारण आगामी महाराष्ट्र राज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली. यामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी साठी नॉन क्रिमिलेअरचे उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये प्रतिवर्ष करण्याचा प्रस्ताव समाविष्ट केला, ज्याचा उद्देश हा आहे की ओबीसी वोट बँकेत पाठिंबा वाढवण्याच्या उद्देशाने एकनाथ शिंदेंनी हे केलंय. ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचं उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा कमी असल्याचं दर्शवण्याने
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाने मदरसा शिक्षकांच्या पगारवाढीला आणि अल्पसंख्याक कल्याण मंडळांसाठी भांडवली गुंतवणूक वाढवण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने प्राथमिक शाळा मदरसा शिक्षकांना म्हणजेच डीएड मासिक वेतन 6,000 रुपयांवरून 16,000 रुपये केलं. तर माध्यमिक शाळेतील शिक्षकांचं म्हणजेच बीएड वेतन 8,000 रुपयांवरून 18,000 केलं. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत पारंपरिक आणि धार्मिक शिकवणीसोबत आधुनिक शिक्षणाचा समावेश करण्याचे निर्देश राज्य सरकारने मदरशांना दिले आहेत. यामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी, समाजशास्त्र आणि उर्दू या विषयांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भांडवली गुंतवणुकीलाही चालना दिली. त्याचा निधी 600 कोटी रुपयांवरून 1,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवला. राज्य अल्पसंख्याक विभागाने मांडलेल्या या प्रस्तावाचा उद्देश अल्पसंख्याक समुदायांना विविध कारणांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा आहे. शिंदे यांच्या कार्यालयातील निवेदनाचा हवाला देऊन वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याच्या अध्यादेशाचा मसुदालाही मान्यता देण्यात आली आहे. निवेदनानुसार राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात हा अध्यादेश मांडण्यात येणार असून पॅनलसाठी 27 पदांना मान्यता देण्यात आली आहे. या व्यतिरिक्तही राज्य सरकारने अनेक समुदायांसाठी कल्याणकारी सहकार मंडळ स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केलाय. शबरी कोऑपरेटिव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी कल्याण मंडळाच्या गुंतवणूक भांडवलातही वाढ करण्यात आली आहे. शिंपी, गवळी, लाडशकिया, वाणी, लोहार आणि नामपंथ समुदायांसाठी सहकारी मंडळ स्थापन केली जातील. प्रत्येक मंडळाने विविध सामाजिक आणि सामुदायिक उपक्रमांना समर्थन देण्यासाठी गुंतवणूक भांडवल म्हणून 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिंदे सरकारच्या नियमांप्रमाणेच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी नायब सिंग सैनी सरकारने मागासवर्गीय मधील क्रिमिलेअर व्यक्तींना ओळखण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखांवरून वाढवण्यासाठी घोषणा केली होती. 8 लाखांपर्यंत या हालचालीचा भाजपला दीर्घकालीन फायदा झाल्याचं दिसून येतोय. कारण भाजपने सत्ताविरोधी कारभाराचा यशस्वीपणे विरोध केला आणि हरियाणात सलग 3री टर्म जिंकली होती. त्यामुळे अशा प्रकारचे सारखे निर्णय आणि सारख्या योजना यामुळे शिंदेची क्रेज वाढलेली दिसत आहे. त्यासोबतच नुकत्याच केलेल्या एका सर्वेनुसार राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या महायुतीचं सरकार आहे. शिंदेच्या नेतृत्वातील या सरकारने आपल्या कामाची छाप सोडण्यासाठी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक योजनांची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी असलेल्या महाविकास आघाडीकडून पक्षफोडीचे आरोप करत भाजपला निशाणावर धरलं जात आहे. राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींदरम्यान राज्यातील जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे? जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सरस मुख्यमंत्री कोण? अशा अनेक प्रश्नांवर आधारित सर्वे करण्यात आला होता. 21 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान लोकनीती सेंटर आणि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने केलेल्या या सर्वेमध्ये महायुती सरकारचं काम आणि यापूर्वी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाबद्दल लोकांची मतं जाणून घेण्यात आली. वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये जनतेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचं राज्यातील सामाजिक सालोख्य जपण्यासाठी आणि विकासासाठी उत्तम होतं असं वाटतंय. तर दुसरीकडे पाणी, वीज, रस्ते या सुविधा पुरवण्यासाठी मात्र शिंदे सरकारने उत्तम कामगिरी केल्याचं म्हटलं जातंय. तर लाडकी बहीण सारखी योजना आणत विधानसभा निवडणुकीसाठी मतांची पेरणी सुरू केली. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी टाइम्स मॅट्रिजने केलेल्या एका सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार, निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचा अंदाज वर्तवला आहे. टाइम्स मॅट्रिजच्या अहवालानुसार या सर्वेनुसार 27% जनतेची पसंती मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नावाला 23% जनतेची पसंती आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना 21% जनतेची पसंती असल्याचं समोर आलंय. मात्र हा केवळ एक सर्वे समोर आलेला आणि त्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभेत महायुतीचा पराभव झाला होता आणि आता विधानसभेत जनतेचा कल आपल्याला मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे निकाल नक्की काय असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं? शिंदे खरंच महायुतीत बाजी मारणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.